हॅलो बच्चा पार्टी, कसे आहेत सगळे? करताय का अभ्यास? अभ्यास करताय ना? गुड. अभ्यास केला पाहिजे ना की नाही करायचा? केला पाहिजे. ठीक आहे सर. भरपूर करताय का? ठीक आहे. एक्झाम्पल सगळे सॉल्व करताय का? ओके, ठीक. चला बाळांनो, आपण थोडासा नेक्स्ट वाला बीट बघूया. लास्ट लेक्चर्समध्ये आपण काय बघितलं थोडंसं रिवाइज करून देतो मी. हायड्रेशन ऑफ अल्किन बघितलं आपण. अल्कोहोल प्रिपरेशनच्या रिॲक्शन्स बघतोय आपण. ठीक आहे. आपण काय बघितलं लास्ट लेक्चरमध्ये? हायड्रेशन ऑफ अल्किन्स बघितलं. त्याच्यानंतर आपण ऑक्झिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन बघितलं. दोघांमध्ये एकच रूल फॉलो होत होता, दॅट इज मार्कोनिकॉफ रूल. कोणता रूल होता बाळांनो? मार्कोनिकॉफ रूल. ठीक आहे. आता जी आजची रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये पण आपण जसं शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवायचं बघितलं होतं, या रिॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत. एकदम म्हणजे सिम्प्लिफाय, आपल्याला इझिली आपल्याला प्रोडक्ट मिळून जातील. खूप सोपी रिॲक्शन आहे, आपल्याला कळायला पाहिजे ना. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय युझिंग ऑक्झिमर्क्युरेशन अँड डिमर्क्युरेशन हा पार्ट बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये काय बघायचं आपल्याला? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल युझिंग हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. हायड्रोबोरेशन सुद्धा म्हणलं जातं या रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. आणि यालाच हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन म्हणलं जातं. म्हणजे सायंटिफिक टर्मिनॉलॉजी काय बाळांनो? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. ठीक आहे. आता ही रिॲक्शन आहे 2 स्टेप. किती स्टेपची रिॲक्शन आहे बाळांनो? 2 स्टेपची रिॲक्शन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पहिली स्टेप कोणती असणार आहे? बोरेनचे ॲडिशन, म्हणजे ऑर्गॅनोबोरेन फॉर्मेशन, ॲडिशन ऑफ बोरेन टू दी अल्किन म्हणूया. दुसरी स्टेप काय असणार आहे बाळांनो? ऑक्सिडेशन असणार आहे. काय असणार आहे? ऑक्सिडेशन असणार आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय? बोरेन रिमूव्ह करायचं आणि तिथं OH येणार आहे. ठीक आहे. आता ही रिॲक्शन कोणता रूल फॉलो करते? तर ही रिॲक्शन बाळांनो, ही रिॲक्शन अँटी मार्कोनिकॉफ रूल फॉलो करते. म्हणजे आपण जो एक्सपेक्ट प्रोडक्ट केला होता, आपण जो प्रोडक्ट एक्सपेक्ट करतोय, जसं मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ. मार्कोनिकॉफ म्हणलं निगेटिव्ह पार्ट कुठे गेला पाहिजे? इंटरनल साईडला. आणि अँटी मार्कोनिकॉफ म्हणलं की निगेटिव्ह पार्ट कुठे गेला पाहिजे बाळांनो? टर्मिनल साईडला. ओव्हरऑल आपण याच्यामध्ये वॉटरची ॲडिशन करतोय, म्हणजे H+ आणि OH- ची ॲडिशन करतोय. म्हणून याला काय म्हणलेलं आहे बाळांनो? म्हणून याला हायड्रेशन टाईपच म्हणू शकतो आपण. पण याच्यामध्ये ओव्हरऑल वॉटरची जर ॲडिशन होत असेल तर रूल परत अगेन सेम, म्हणजे मार्कोनिकॉफ असेल की अँटी मार्कोनिकॉफ रूल आपल्याला बघायला लागेल. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. या केसमध्ये काय असणार आहे? ओव्हरऑल रिॲक्शन ही अँटी मार्कोनिकॉफ देणार आहे. ओके. आपण एक 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 कॉन्सेप्ट बघायचे आहे. ठीक आहे. फर्दर मोर बघा, जर स्टेरिओकेमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूनं या रिॲक्शनचा जर विचार केला आपण, कशाचा बाळांनो? स्टेरिओकेमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर विचार केला तर ॲडिशन सीन होते आणि एक्सचेंज बोरेन सोबत एक्सचेंज होणार आहे. म्हणून प्रोडक्ट जो असेल तो सीन प्रोडक्ट, दॅट इज सीस प्रोडक्ट. म्हणजे जो आपण हायड्रोजन ऍड करतोय कुठं? अल्केन वरती, तो हायड्रोजन आणि OH एकमेकाला कसे दिसतील? सीस दिसतील. कसे दिसतील बाळांनो? सीस. पण ऑक्झिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन मध्ये ते कसे होते? ट्रान्स होते. बरोबर आहे की नाही? तो आला कॉन्सेप्ट. जर समजा आपण अल्किन सोबत रिॲक्शन केली, आता याच्यामध्ये अल्काईन आणि बाकीच्या पार्टची गरज नाहीये, पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत, कारण तेच परत तुम्हाला अल्डिहाइड कीटोन मध्ये येणार आहे. म्हणून आपण तो वाला पार्ट सुद्धा एखादी दुसरी रिॲक्शन आपण मर्ज करणार आहेत. राहील का लक्षात? ओके. जर आपण रिॲक्शन अल्किन सोबत केली, कशासोबत रिॲक्शन केली? अल्किन. अगर हम लोगों ने रिॲक्शन अल्किन के साथ में की तो हमें अल्कोहल मिलेगा. काय मिळेल बाळांनो? अल्कोहल मिळेल. सेम रिॲक्शन जर आपण अल्काईन सोबत केली, कशासोबत बाळांनो? अल्काईन सोबत जर रिॲक्शन केली तर आपल्याला डिपेंड आहे अल्काईन कोणता. इंटरनल अल्काईन असेल आपल्याला मिळेल कीटोन, टर्मिनल अल्काईन असेल आपल्याला मिळेल अल्डिहाइड. आता हा ऑक्झिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन मध्ये सुद्धा पार्ट अल्काईनचा लागू पडला असता, इंटरनल आपल्याला कीटोन मिळाले असते, पण आपण तिथं तो पार्ट बघितलेला नाहीये, कारण तो अल्डिहाइड कीटोन मध्ये. इथं आपण एक एक एक्झाम्पल याच्यासाठी ऍड करतोय कारण काल लेकरांचे काही कॉमेंट्स आले, ते म्हणले सर अल्काईन सोबत रिॲक्शन केली तर. ठीक आहे म्हणलं, नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला तो वाला पार्ट मध्ये मर्ज करत जाईन, जेणेकरून म्हणजे पुढचं सुद्धा तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे. ओके. बघा बाळांनो, आपण काय म्हणलं? ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. पहिली स्टेप काय असणार आहे बाळांनो? हायड्रोबोरेशनची असणार आहे. दुसरी स्टेप काय असणार आहे? ऑक्सिडेशनची असणार आहे. तिसरी आपण काय म्हणलं? कोणता रूल फॉलो करते? अँटी मार्कोनिकॉफ. कशी फॉलो करते आपण एक 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 कॉन्सेप्ट बघणार आहे. ठीक आहे. चला आपण सुरुवात करूया रिॲक्शन. कन्सिडर
आपल्याकडे रिॲक्शन आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक दोन बेसिक क्वेश्चन विचारतो बाळांनो तुम्हाला. बोरेन आहे, बोरेनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती आहे रे बाळांनो? पटकन सांगा किती आहे बोरेनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ बोरेन. पटकन. बोरेनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते अप्रॉक्स 2.0405. ठीक आहे. आणि हायड्रोजन आहे आपल्याकडे. काय रे बाळांनो? हायड्रोजन आहे आपल्याकडे. याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे 2.2. काय आहे? 2.2. याला मी मार्क करून ठेवतोय. तुम्हाला हा लागणार आहे. कुठे लागेल, कशासाठी लागेल, सगळा पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे. याला कुठे ठेवू बाळांनो? एका कोपऱ्यात कुठेतरी ठेवूया, अदरवाइज इथं ठेवून देऊया. ठीक आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज ऑफ बोरेन अँड हायड्रोजन एकदम छोटा. याला मस्त एका बॉक्समध्ये टाकून देऊया, बॉक्समध्ये. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या, आपल्याला लागणार आहे. ठीक आहे बाळांनो, आपण रिॲक्शन करणार आहेत. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या बेस्ड रिॲक्शन करणार आहेत. ठीक आहे. आपण बोरेनचा कॉम्प्लेक्स बघणार आहेत. ठीक आहे. आपण बोरेन घेतलाय बाळांनो. बोरेन दिला जातो B2H6 मध्ये. कशामध्ये दिला जातो? B2H6. सगळे टीचर सांगतात B2H6 डायरेक्ट रिॲक्शन करा बाळांनो. असं नसतं. B2H6 हा डायमर आहे. केमिकल बॉन्डिंग मध्ये मी तुम्हाला समजावलेलं आहे. B2H6 डायमर मध्ये स्टेबल असतो. कुठं स्टेबल असतो? डायमर मध्ये. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी बनाना बॉन्ड वगैरे प्रकार आपण बघितलेला आहे तिथं. बरोबर आहे की नाही? आता याला ब्रेकडाऊन करायचंय, BH3 मध्ये कन्वर्ट करायचंय. कशामध्ये कन्वर्ट करायचंय? BH3 मध्ये कन्वर्ट करायचंय. तर BH3 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला आपल्याला तोडायला लागेल. तोडण्यासाठी आपल्याला काहीतरी वापरायला लागेल. दॅट इज B2H6 मध्ये एक तर THF ऍडेड असतं. काय ऍडेड असतं? THF. अदरवाइज DMS ऍडेड असतं. लक्षात असू द्या, ऑलवेज अँड ऑलवेज BH3 THF और DMS तुम्हाला दिलं जातं. याच्यापासून काय बनतं? तर याच्यापासून बनतं बाळांनो, व्यवस्थित बघा, 2BH3. बरोबर आहे. डॉट. याचा कॉम्प्लेक्स बनलाय DMS और THF. DMS और THF. आता DMS म्हणजे काय? डायमिथाइल सल्फाइड. DMS म्हणजे काय रे बाळांनो? DMS इक्वल टू डायमिथाइल सल्फाइड. डायमिथाइल सल्फाइड. याला काय म्हणतो आपण? डायमिथाइल सल्फाइड. ओके. आणि THF काय असतो रे बाळांनो? THF कसा दिसणार आहे? असा. इथं ऑक्सिजन, टेट्राहायड्रोफ्युरॅन. आलं लक्षात? ओके. हा एकतर DMS सोबत असेल किंवा THF सोबत असणार आहे. लक्षात असू द्या, हा कंपल्सरी तुम्हाला दिला जातो. आणि जर कोणी म्हणत असेल नुसता BH3 आपला B2H6 टाका, सर DMS आहे का विचारायचं, THF आहे का त्याच्यासोबत विचारायचं. जर ते नसेल बाळांनो, रिॲक्शन होत नाही, कारण तो ब्रेकडाऊन होत नाही. BH3 मध्ये कन्वर्ट झाल्याशिवाय तो रिॲक्ट करणार नाही. ठीक आहे. एवढं लक्षात असू द्या. फर्दर मोर याच्यामध्ये आणखी एक दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्या काय? बघा, आपण BH3 मध्ये कॉम्प्लेक्स कन्वर्ट केला. BH3 ला आपण लिहूया बोरेन, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. याचा ऑक्टेट कंप्लीट आहे का? नाही. हा काय म्हणून ऍक्ट होईल? लेविज ऍसिड. काय म्हणून ऍक्ट होतो बाळांनो? लेविज ऍसिड. ठीक आहे. फर्दर मोर आपण जर याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिस्कस केली, हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती आहे बाळांनो? 2.2. बोरेनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती आहे बाळांनो? 2.04. 2.04. कोणाची जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? हायड्रोजनची. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची जास्त? हायड्रोजनची. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हायड्रोजनची जास्त असेल बाळांनो, इफ द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन इज मोर दॅन बोरेन, देन द डायपोल मोमेंट और इंडक्टिव्ह इफेक्ट आठवतो का? इंडक्टिव्ह इफेक्ट आठवतो का? इंडक्टिव्ह इफेक्ट लावायचा इथं. कसं लावणार बाळांनो? की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ज्याची जास्त, काय सांगतो इंडक्टिव्ह इफेक्ट? काय सांगतो? इलेक्ट्रॉन डेन्सिटी विल बी मोर डेन्स टुवर्ड्स more electronegative atom and the dipole moment will be generated in that bond. बरोबर आहे का? ठीक आहे. म्हणून जर डायपोल मोमेंट जनरेट होत असेल, जो जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह तो डेल्टा निगेटिव्ह, जो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह तो जास्त, त्याच्यावरती चार्ज कोणता? डेल्टा पॉझिटिव्ह. जो जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह त्याच्यावरती जास्त चार्ज कोणता? निगेटिव्ह चार्ज, डेल्टा निगेटिव्ह चार्ज. ज्याच्यावरती इलेक्ट्रोनेगेटिव्ह, ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी त्याच्यावरती चार्ज डेल्टा पॉझिटिव्ह.
आता आपला कॉन्सेप्ट लावायचा, कोणता कॉन्सेप्ट? रेग्युलरचा कॉन्सेप्ट. काय मार्कोनिक ऑफ ऍडिशन काय सांगते? निगेटिव्ह पार्ट शुड गो टू दी लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन, दॅट इज मार्कोनिक ऑफ ऍडिशन. बरोबर आहे का? बरोबर आहे. एवढं लक्षात राहील का तुम्हाला? बघा हा वाला पार्ट, याच्यामध्ये आतापर्यंत क्वेश्चन विचारलेला नाहीये, कधी क्वेश्चन विचारेल गॅरंटीने बाळांनो, तुम्हाला रेडी राहायचं आहे. ठीक आहे, ओके. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या रिलेटेड हा वाला बॉक्स जर घ्यायचा इकडे म्हणला, याला पण इकडे घ्या. ओके, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज आहेत बाळांनो, या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज. ठीक आहे, ओके. चला मग आता आपल्याला एक गोष्ट कळाली, निगेटिव्ह पार्ट कुठे गेला पाहिजे? मोर सबस्टिट्यूट साईडला. पहिली रिॲक्शन कोणती आहे? चला, रिॲक्शन मेकॅनिझम. बाळांनो एक 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 स्टेप, आता इथं मी काही पार्टिशन करत नाहीये, डायरेक्टली आपण स्टेप वाईज मेकॅनिझम बघूया. कन्सिडर आपल्याकडे आहे बाळांनो एखादा डबल बॉन्ड. कोणता घ्यायचा बाळांनो? असा घेऊया, डबल बॉन्ड. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी बोरेनची ऍडिशन करणार आहे. कशाची ऍडिशन? बोरेनची. H बोरेन हायड्रोजन हायड्रोजन असा दिलाय. ठीक आहे, आपला कॉन्सेप्ट काय सांगतो? निगेटिव्ह पार्ट कुठे गेला पाहिजे? लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. निगेटिव्ह पार्ट कुठे गेला पाहिजे? लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. बरोबर आहे का? पॉझिटिव्ह पार्ट कुठे गेला पाहिजे? मोर नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. हा कोणता रूल आहे? मार्कोनिक ऑफ रूल आहे. पण आपण डिस्कस काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला अँटी मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट मिळणार आहे. तो कसा मिळणार आहे? मी ओव्हरऑल हे वाक्य वापरलं होतं, लक्षात असू द्या. निगेटिव्ह पार्ट काय करणार आहे मग बाळांनो? निगेटिव्ह पार्ट अटॅक करणार आहे. कुठे अटॅक करणार आहे? चेक करा, हा इथं अटॅक करेल या कार्बनवरती, निगेटिव्ह पार्ट. बरोबर आहे का? आणि हा कार्बन कार्बन बॉन्ड तोडायचा आणि कोणाकडे अटॅक करायचा? बोरेनवरती अटॅक करायचा. बरोबर आहे? ठीक आहे, चला आपण बघूया मेकॅनिझम. ओके, डन. चेक करा रे बाळांनो, कार्बन इथे, कार्बन इथे आलाय, कोण बाळांनो? हायड्रोजन. पुढचा कोण आहे? CH2. पुढं कोण आहे? बोरेन. बोरेन वरती हायड्रोजन किती प्रेझेंट आहेत? 2. बरोबर, बाइंड केला आपण. समजला? पुढं समजलं नसेल तर रिवाइज करतोय. हायड्रोजन डेल्टा निगेटिव्ह, इथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन वरती आपण अटॅक करतोय. ठीक आहे, 2 स्टेप मेकॅनिझम आपण सांगितलंय, ही पहिली स्टेप. ठीक आहे, ओके. त्याच्यामध्ये हा बनला. आता मला सांगा, याच्याकडे आणखी 2 हायड्रोजन आहेत, तो गप्प बसेल का? नाही. मग सेम मॉलिक्युलला काय करेल? तो ट्रॅप करायचा प्रयत्न करेल. म्हणजे आपण काय म्हणूया, आणखी ॲरो घेतली आपण. ठीक आहे, याच्यावरती आपला जो सबस्ट्रेट आहे तो परत लिहा रे बाळांनो, डबल बॉन्ड. आता अगेन काय होईल रे बाळांनो? हा इथं अटॅक करेल आणि हा बॉन्ड कुठे अटॅक करेल बाळांनो? बोरेन वरती अटॅक करेल. बरोबर आहे, दुसरी ऍडिशन झाली. ओके, डन. एक कार्बन इथून हा इथं बाइंड, इथं कोण आहे? बोरेन आहे. कोण आहे बाळांनो? बोरेन. पुढे जाऊन चेक करा, किती कार्बन आहेत रे बाळांनो? 2 कार्बन. चेक करा रे बाळांनो, असा बनला. नंबर ऑफ हायड्रोजन किती प्रेझेंट आहे बोरेन वरती? आणखी 1. इथे लिहूया आपण, इथे लिहूया आपण. ठीक आहे, देन ठीक आहे, डन. मला सांगा, आपल्याकडे परत आहे की नाही बाळांनो? आपल्याकडे अल्किन आहे का? भरपूर सारा. अगेन हा काय करेल? हायड्रोजन या कार्बनवरती अटॅक करेल आणि बोरेनला हा बाइंड होईल. टोटल किती आले? 3. बघा सेंटरमध्ये मी काय लिहितोय? बोरेन 1 2, पुढं 2 कार्बन, 1 2, पुढं 2 कार्बन, 1 2, पुढं 2 कार्बन. असं म्हणलं का रे बाळांनो? ओव्हरऑल याला काय सांगितलं जातं? बघा रे बाळांनो, ओव्हरऑल याला काय सांगितलं जातं? डायरेक्ट इंटरमिडिएट दिलाय तुम्हाला. नोटबुक आपल्या बुक्स मध्ये डायरेक्ट काय दिलेलं आहे? इंटरमिडिएट दिलेला आहे. ठीक आहे, ओके. आता बघा मेकॅनिझम इथं खूप महत्वाचं आहे. याचा स्टेप सांगू का? पहिली स्टेप कोणती होती सांगू? हे बाळांनो, पहिली स्टेप कोणती होती? ही वाली स्टेप कोणती होती रे बाळांनो? अरे कसं व्हायचं तुमचं असं केल्याच्या नंतर? ओके, पहिली स्टेप पटकन सांगा. पहिली स्टेप, अरे अरे पहिली स्टेप मेकॅनिझम. मेकॅनिझम मध्ये फर्स्ट स्टेप
कोणती होती रे बाळांनो? हा, हायड्रोबोरेशन. व्हेरी गुड. हायड्रोबोरेशनलाच आपण काय म्हणतो? ऍडिशन ऑफ बोरेन. बरोबर आहे का? ओके, देन आता इथून चालू होते सेकंड स्टेप. इथून काय चालू होते बाळांनो? सेकंड स्टेप. बघा आता हा बनलाय, याला आपण घेऊया. बोरेन आहे 1 2, बोरेन आहे 1 2, बोरेन आहे 1 2. ठीक आहे, याला घेतलं आपण. आता याच्यासोबत आपल्याला लागेल H2O2 NaOH. सेकंड स्टेप चालू केली आपण. सेकंड स्टेपचं नाव द्यायचं का? ऑक्सिडेशन म्हणतो ना आपण, ऑक्सिडेशन. कोणती स्टेप आहे? सेकंड स्टेप. ठीक आहे, सेकंड स्टेप काय आहे? ऑक्सिडेशन स्टेप आहे सेकंड. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेप मध्ये काय होणार आहे? सेकंड स्टेप मध्ये बाळांनो, इथं थोडं समजून घ्या याला. हा, आणखी एक सांगतो तुम्हाला, मेकॅनिझम कोणाच्या डोक्यात नाही घुसलं, बिलकुल लोड नका घेऊ. काय करायचं, एकदम शॉर्ट मध्ये विदिन 10 सेकंड्स तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह झालं पाहिजे, एवढं मी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. हा वाला पार्ट आहे, थोडासा समजते वेळेस, समजून घेते वेळेस आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण एक वेळेस समजला किंवा नाही जरी समजला, बिलकुल लोड घेऊ नका, शॉर्टकट आहे याला पण. ठीक आहे, ओके. आपण काय करणार आहेत बाळांनो? H2O2 यूज करणार आहेत आणि त्याच्यासोबत NaOH रिॲक्ट करणार आहेत. काय रिॲक्ट करणार आहेत? NaOH. याच्यापासून काय बनेल रे बाळांनो? याच्यापासून HOO निगेटिव्ह आणि याच्यासोबत Na असणार आहे प्लस H2O बनणार आहे. बरोबर आहे का? इथे कोण असेल? Na असेल की नाही? Na. ओव्हरऑल HOO निगेटिव्ह आहे. ठीक आहे, तो बघा जो पेरॉक्साईड होता त्याच्यामधनं काय आलं बाळांनो? HO निगेटिव्ह आलाय. बरोबर आहे का? हा निगेटिव्ह पार्ट. आता मला सांगा, निगेटिव्ह म्हणला की तो काय असणार आहे बाळांनो? निगेटिव्ह म्हणला की न्यूक्लियोफाइल असतो की नाही? व्हेरी गुड. हा जर न्यूक्लियोफाइल असेल, बघा हा जर न्यूक्लियोफाइल असेल तर तो न्यूक्लियोफाइल सारखा रिॲक्ट करेल की नाही? करेल. न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रोफाइल वरती अटॅक करेल की नाही? करेल. न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रोफाइल वरती अटॅक करेल की नाही बाळांनो? करेल. 100% बरोबर आहे. आता अटॅक केल्याच्या नंतर बघा इंटरमिडिएट काय बनला? इंटरमिडिएट काहीतरी असा बनला रे बाळांनो. बघा बोरेन आहे. ओके, 1 2 पुढचे कार्बन ॲज इट इज लिहायचे. 1 2 पुढचे कार्बन ॲज इट इज. इथं आपण लिहूया OOH. ठीक आहे, इथे 1 2. आता बोरेन वरती निगेटिव्ह चार्जने अटॅक केलाय, एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन त्याने घेतलाय. चार्ज कोणता येईल रे बाळांनो? चार्ज कोणता येईल? पटकन सांगा. व्हेरी गुड. एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन आल्यामुळे चार्ज कोणता आला त्याच्यावरती? निगेटिव्ह. आता हा निगेटिव्ह चार्ज तो स्टॅबिलाइज करू शकतो का कुठे? नाही करू शकत. जर तो निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करू शकत नसेल तर त्याला कुठला तरी बॉन्ड तोडायला लागेल. तो काय करत असतो बघा, मग या केसमध्ये हा बॉन्ड तोडण्यासाठी, स्वतःला स्टॅबिलाइज करण्यासाठी हा वाला ग्रुप काय करतो? हा इथं मायग्रेट करतो. इथं मायग्रेट केला, OH बाहेर पडला, याचा निगेटिव्ह चार्ज काय झाला? आता स्टेबल, कारण बॉन्डच तोडून दिला ना त्याने. ओके, देन काय बनलं बघा रे बाळांनो या केसमध्ये? याच्यापासून काय बनलं चेक करा. बघा बोरेन आहे. ठीक आहे, बोरेन आला. या बोरेनला कोण आहे? ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन वरती किती कार्बन? बघा चेक करा. 1 2 3 4. हा वाला आयसोब्युटीन बाइंड झालेला. बरोबर आहे, हा एक बाइंड झाला. दुसऱ्या साईडला चेक करा रे बाळांनो. दुसऱ्या साईडला चेक करा. जो एक्झिस्टिंग आहे तो ॲज इट इज. जो एक्झिस्टिंग आहे तो ॲज इट इज. ठीक आहे, ओके. आता काय करायचं सर? एवढं मोठं मेकॅनिझम लक्षात कसं ठेवायचं? मी काय सांगितलंय लक्षात ठेवायची गरज नाही, शॉर्टकट मी सांगणार आहे तुम्हाला. बिलकुल लोड घेऊ नका, सगळ्या गोष्टी समजतील. खूप 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 सोपं आहे. फक्त याचं मेकॅनिझम याच्यासाठी दाखवते, इंटरमिडिएट एखाद्या वेळेस विचारलं तर, इंटरमिडिएट एक्झाम मध्ये विचारलं तर काय करणार बाळांनो? ऍडव्हान्स मध्ये विचारलं तर काय करणार आहे तुम्ही? ठीक आहे, नीट वाल्यांसाठी ठीक आहे, आपण म्हणूया डायरेक्टली प्रोडक्ट जरी लक्षात राहिला तरी इनफ आहे. तो शॉर्टकट मी असंच पण देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, देन आता बघा एक एक्सचेंज झालाय. आणखी इथं 2 दिसत आहेत. त्या दोघांना आपल्याला परत एक्सचेंज करायचंय, तर आपण H2O2 NaOH किती वापरू? आणखी 2. चला मग आपण म्हणूया H2O2
NaOH. आता आणखी एक वापरला ना आपण इथं, ठीक आहे. एक वापरल्याच्या नंतर परत काय होईल रे बाळांनो, आणखी एक एक्सचेंज होईल, बरोबर आहे. मग आपण असं म्हणूया बोरेन इथं आहे, बरोबर आहे. बोरेन आला, याच्यासोबत ऑक्सिजन, पुढचा कार्बन, त्याहून पुढं कार्बन, ॲज इट इज लिहिले आपण. परत ऑक्सिजन 1 2 इथं आयसोब्युटेन बाइंड झालेला. एक उरलेला ॲज इट इज जो असलेला, ॲज इट इज जो आणखी एक प्रेझेंट आहे तो कुठे असेल, तो ॲज इट इज इथं प्रेझेंट असेल, बरोबर आहे का. ठीक आहे. पटकन याला नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आपण मी पुढचं याचं मेकॅनिझम दाखवतो, ठीक आहे. ओके, बघा हा लिहिला आपण. याच्यामध्ये परत आपण ऍड करणार आहेत H2O2 NaOH. काय ऍड करतो बाळांनो, H2O2 NaOH. बघा याच्यामध्ये आपण परत H2O2 NaOH ऍड करणार आहेत. ऍड करतो बाळांनो H2O2 NaOH. H2O2 H2O2 NaOH. ठीक आहे. ओके, हा H2 नाही रे बाळांनो, H2O2. ठीक आहे. ओके, H2O2 NaOH ऍड केला. आता उरलेला हा जो आहे हा सुद्धा एक्सचेंज होईल का रे बाळांनो, हा सुद्धा एक्सचेंज होईल का नाही, होईल. ठीक आहे, तो एक्सचेंज. बघा हे झाल्याच्या नंतर एक छोटासा कॉन्सेप्ट रिवाइज करून देणार आहे मी तुम्हाला, ठीक आहे. तिसरा एक्सचेंज बाळांनो, बघा बोरेन आलाय, मस्त बोरेन लिहिला आपण सेंटरमध्ये. साईडला तिन्ही कसे आहेत रे बाळांनो, ऑक्सिजन, कार्बन, पुढचा कार्बन, त्याच्यावरती 2 कार्बन, ऑक्सिजन, कार्बन, पुढचा कार्बन, त्याच्यावरती 2 कार्बन, ऑक्सिजन, कार्बन, पुढचा कार्बन, त्याच्यावरती 2 कार्बन. हा असा इंटरमिडिएट बाइंड झालेला आहे. त्याला जसं लिहायचं तुम्ही सिस्टमॅटिक लिहू शकता, एकदम भारी मध्ये दाखवायचं असेल दाखवू शकता. नाव याला काय करूया आपण, हायड्रोलायसिस करूया. काय करूया बाळांनो, हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस म्हणजे काय बाळांनो, पाणी, H3O+, पाणी द्या टाकून, पाणी. ठीक आहे, पाणी टाकला आपण सिम्पली, H3O+ जरी नाही वाटलं, पाणी टाकून द्या, फक्त पाणी, H2O. ठीक आहे, पाणी टाकून दिला, हायड्रोलायसिस होईल. हायड्रोलायसिस मध्ये काय होणार आहे बाळांनो, इथून ब्रेकडाऊन करायचा. कुठून ब्रेकडाऊन करायचा, बघा याला कुठून ब्रेकडाऊन करायचा, इथून ब्रेकडाऊन करायचा, इथून ब्रेकडाऊन करायचा, इथून तोडायचा. वॉटर मधला H इकडे द्यायचा, H कुठे द्यायचा, इथं, आणि OH कुठे द्यायचा, बोरेनकडे. H कुठे द्यायचा, ऑक्सिजनकडे. OH कुठे द्यायचा, बोरेनकडे. H कुठे द्यायचा, ऑक्सिजनकडे. OH कुठे द्यायचा, बोरेनकडे. ठीक आहे. ओके, बोरेनकडे 3 OH आले, म्हणून हा कसा बनेल, BOH, बोरिक ऍसिड. कोणता बोरिक ऍसिड, अर्थ बोरिक ऍसिड. हा बोरिक ऍसिड, तुम्ही हा बोरिक ऍसिड वापरला असेल धान्य स्टोअर करण्यासाठी, आणि त्याचा क्रेझी यूज बघा पोरांनी लेक्चरने मस्त चालू केलाय, कॅरम बोर्ड वरती वापरण्यासाठी. बोरिक पावडर, बोरिक पावडर. ठीक आहे. ओके, तो वाला तोच आहे बाळांनो. ठीक आहे. प्लस अल्कोहोल बनलेत बाळांनो, हे सगळा OH बनलाय, हा पण OH बनलाय, हा सुद्धा OH बनलाय, बरोबर आहे. हे किती बनलेत बाळांनो, 3 बनलेत. 1 2 इथं OH. हे किती बनलेत रे बाळांनो, 3. किती, 3 अल्कोहोल. किती अल्कोहोल बनलेत, 3. लक्षात असू द्या, 3 अल्कोहोल बनलेत. किती अल्कोहोल बनलेत, 3. ठीक आहे. ओके, आता याच्यामध्ये काय आहे तर मी तुम्हाला फर्दर 1-2 गोष्टी एक्सप्लेन करून देतो, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पहिल्या केसमध्ये आपण काय सांगितलं, हायड्रोजनचे ऍडिशन. सरळ 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 पहिलीवाली आपण काय म्हणलं, मार्कोनिकॉफ ऍडिशन. पहिलीवाली ऍडिशन कोणती रे बाळांनो, सरळ म्हणतो मी परत, मार्कोनिकॉफ. पहिली ऍडिशन ही मार्कोनिकॉफ आहे. अरे पहिली कोणती आहे, मार्कोनिकॉफ ऍडिशन. पण ओव्हरऑल ज्या वेळेला आपण बघू, पहिली मार्कोनिकॉफ होती. एक्सचेंज आपण ज्या वेळेला केलं, म्हणजे एक्सचेंज कुठे केलं बाळांनो, इथं. एक्सचेंज आपण कुठे केलंय, इथं. ओव्हरऑल रिएक्शन कशी झाली बघा, डबल बॉन्ड असा होता, याच्यापासून हा बनलाय, बरोबर आहे का. या डबल बॉन्ड बनतोय आपण काय म्हणतो, हायड्रोजन्स, बरोबर आहे. हायड्रोजन्स कुठे आहेत बाळांनो, इथं. नंबर ऑफ हायड्रोजन्स, इथं नंबर ऑफ हायड्रोजन किती, 0. इथं नंबर ऑफ हायड्रोजन किती, 2. लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन, लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन वरती कोण गेला पाहिजे, OH. ओव्हरऑल बघा इथं काय आलेलं आहे बाळांनो, हायड्रोजन, आणि काय आलेलं आहे दुसरा, OH. हायड्रोजन आणि
OH, म्हणजे हा H आणि हा OH, हे दोन आलेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल वॉटर आलेले बाळांनो, पाण्याची ऍडिशन झालेली ओव्हरऑल. पण जर व्यवस्थित बघितला OH कुठं आलाय टर्मिनलला, हायड्रोजन कुठं आलाय इंटरनलला, म्हणून ही रिएक्शन ओव्हरऑल अँटी-मार्कोनिकोव्ह. ओव्हरऑल अँटी-मार्कोनिकोव्ह रूल फॉलो करते. राहील का लक्षात? ठीक आहे. एक्झाम्पल व्यवस्थित बघा. मी आणखी काही एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये ऍडिशन, सीन ऍडिशन, अँटी ऍडिशन सगळा प्रकार आपण बघणार आहे. चला एक एक्झाम्पल आपण स्टेरिओ केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा बघूया, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. ठीक आहे. चला बाळांनो, आपल्याकडे आहे सायक्लोहेक्झेन. काय आहे बाळांनो? सायक्लोहेक्झीन. इथं डबल बॉन्ड. ठीक आहे. आपण याच्यामध्ये ऍड काय केलं बाळांनो? B2H6 आणि PHF घेतला. ठीक आहे. रिएक्शन आता तुम्हाला कळाली असेल. नुसता BH3 दिला की THF असतो सोबत. B2H6 असला तरी THF दिला असतो किंवा DMS दिलेला असतो. नाव ऍडिशन काय म्हणले आपण? सीन ऍडिशन म्हणून आपण म्हणूया सायक्लोहेक्झेन आहे. सायक्लोहेक्झेन मध्ये असं घेतलाय आपण, एकतर बोरेनची आणि हायड्रोजनची ऍडिशन वरच्या साईडनं होईल, अदरवाईज खालच्या साईडनं होईल. कुठल्याही एका साईडनं ऍडिशन होणार आहे बाळांनो, कुठल्याही एका साईडनं. त्याला काय म्हणतो आपण? सीन ऍडिशन. कोणती ऍडिशन बाळांनो? सीन ऍडिशन. ठीक आहे. इथं मेन्शन करून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. सीन ऍडिशन. ठीक आहे. ऍडिशन कशी झाली बाळांनो? सीन ऍडिशन म्हणजे कशी? सीस म्हणजे कशी? सेम साईड. बघा इथं आपण सायक्लोहेक्झेन लिहिलाय. काय लिहिलाय? सायक्लोहेक्झेन. आता हायड्रोजन आणि बोरेन कसे आले पाहिजे? सेम साईडला आले पाहिजे. म्हणजे आपण असं डॉटेड वरती लिहून देऊया. एका साईडला. तुम्हाला वेज वरती लिहायचं असेल वेज वरती लिहा बाळांनो, काही हरकत नाही. हायड्रोजन. आता इथला आपण जो ऍड करतोय तो हायड्रोजन कुठे आहे बाळांनो? इथे आहे. कुठे आहे? इथे. कोणत्या लाईन वरती? डॉटेड लाईन वरती. कोणत्या लाईन वरती? डॉटेड लाईन वरती. मग CH3 कुठे असला पाहिजे? हायड्रोजनच्या अपोजिटला. म्हणजे कुठे रे बाळांनो? वेज लाईन वरती. कुठे रे बाळांनो? वेज. असा आलं का लक्षात? ठीक आहे. देन अगेन आता आपल्याला माहिती आहे इथं काय होणार आहे? परत सायक्लोहेक्झेन ऍड होणार आहे. किती सायक्लोहेक्झेन ऍड होतील बाळांनो? 2. बरोबर आहे का? हा वाला सायक्लोहेक्झेन किती ऍड होतील बाळांनो? 2. किती रे बाळांनो? 2. किती 2 सर. ठीक आहे. हे 2 घेतले आपण, परत रिएक्शन केली. बरोबर आहे? हे 2. आता हे 2 ऍड झाल्याच्या नंतर चेक करा रे बाळांनो. बघा याला काय म्हणलं आपण? सायक्लोहेक्झेन आहे, बाइंड झाला. ठीक आहे. डॉटेड वरती असा बोरेन आहे. किती आले? आता हे 2 आलेत. सॉलिड वेज वरती कोण आहे? CH3 आहे. डॉटेड वरती कोण आहे रे बाळांनो? हायड्रोजन आहे. ठीक आहे. आता हे टोटल कॉम्प्लेक्स किती आहेत रे बाळांनो? टोटल कॉम्प्लेक्स टोटल कॉम्प्लेक्स किती आहे? टोटल कॉम्प्लेक्स किती आलेत? अरे हे टोटल झालेत 3. टोटल किती झाले बाळांनो? 3. हे आले किती? 3. म्हणजे इथले 2 आणि इथला 1. टोटल किती झाले? 3. लक्षात असू द्या हा इंटरमिडिएट आहे. हा इंटरमिडिएट जनरली विचारला जाऊ शकतो. म्हणजे रिएक्शन डायरेक्ट न करता 3 दाखवायचे पहिल्यांदा 3 सोबत, कारण 3 हायड्रोजन आहेत ना. तो गप्पा बसेल का? नाही बसणार. गप्पच बसला नाही मग रिएक्शन होईल का नाही त्याच्यासोबत? होईल. मग आता पुढे काय करायचं? H2O2 NaOH ऍड करायचा. काय ऍड करायचं बाळांनो? H2O2 NaOH. काय ऍड करायचा? H2O2 NaOH. आपण काय ऍड केला? H2O2 NaOH. H2O2 NaOH आपण ऍड केला. काय होईल रे बाळांनो? H2O2 NaOH ऍड केल्याच्या नंतर बोरेन जाणार आहे आणि OH येणार आहे. कोण येणार आहे? OH. कोण जाणार आहे बाहेर? बोरेन. बरोबर आहे. बोरॉन काय होणार आहे? बाहेर जाणार आहे. येणार काय त्याच्या जागेमध्ये? OH येणार आहे सर. बरोबर आहे का? ठीक आहे. मग बोरेन आपण काढून टाकला. बोरेन काढून टाकल्याच्या नंतर इथं कोण आलं रे बाळांनो? OH आला. कुठल्या लाईन वरती? डॉटेड लाईन वरती.
डॉटेड वरती इथं कोण आहे, हायड्रोजन. लक्षात असू द्या, हायड्रोजन आणि OH कसे असले पाहिजे, सेम साईडला असले पाहिजे. कसे असले पाहिजे, सेम साईडला, एकाच साईडला. बरोबर आहे का? हायड्रोजन आणि बोरेन कसे असले पाहिजे, एकाच साईडला दिसले पाहिजेत आपल्याला, सेम साईडला. प्लेनच्या अबो तर अबो, प्लेनच्या बिलो तर बिलो, प्लेनच्या अबो तर अबो, प्लेनच्या बिलो तर बिलो. दोन्ही एकतर सॉलिड वेज वरती लिहायचे किंवा दोन्ही डॉटेड वेज वरती लिहायचे, दोन्ही डार्क लाईन मध्ये लिहायचे किंवा दोन्ही डॉटेड लाईन मध्ये लिहायचे बाळांनो. राहील का लक्षात? ओके. मग आता इथला CH3 जसा होता तसं लिहून टाका. डार्क लाईन वरती, सर डार्क लाईन वरती आहे, डार्क लाईन वरती लिहून टाका. ओके, इझी आहे ना बाळांनो? ठीक आहे. आता शॉर्टकट, आता काय करूया आपण, शॉर्टकट. ठीक, बघा चला, आपण म्हणला इथं असं दिलाय बाळांनो, CH3 डबल बॉन्ड. आपल्याला दिलाय B2H6 इन प्रेझेन्स ऑफ H2O2 NaOH. ठीक आहे, याच्यापासून काय बनणार आहे, काय बनणार आहे, अल्कोहोल बनणार आहे. आता मला सांगा कुठल्याही एका साईडला बनेल की नाही, कुठल्याही एका साईडला OH आणि कुठल्याही एका साईडला, कुठल्याही एका साईडला OH आणि कुठल्याही एका साईडला हायड्रोजन. पण इथं काय होतं, या केसमध्ये सिलेक्टिव्हिटी होती. कुठे जात होता तो, लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन वरती अँटीमॉर्फॉनिक ऑफ ऍडिशन करत होता तो. इथं आता काही गरज आहे का, नाही, कारण दोन्ही सिमेट्रिकल आहेत. सिमेट्रिकल असतील तर कुठेही लिहा. समजा CH3 ला डार्क लाईन वरती लिहिला, इथला हायड्रोजन जो आहे त्याला आपण डॉटेड लाईन वरती लिहिला. बघा, हा हायड्रोजन कुठून आलेला आहे रे बाळांनो, बोरेन मधून. कुठून आलेला आहे, बोरेन मधून. ठीक आहे. दुसरा, इथला CH3 बघा, ज्या प्लेन मध्ये हायड्रोजन आहे त्या प्लेन मध्ये कोण असला पाहिजे, OH असला पाहिजे. ज्या प्लेन मध्ये हायड्रोजन त्या प्लेन मध्ये OH. मग CH3 कुठे असेल रे बाळांनो, CH3 अपोजिटला OH सर, अपोजिटला. झालं का, इझी आहे का? ओके, ज्या साईडला हायड्रोजन लिहितोय त्याच साईडला OH, बाकीचे ग्रुप त्याच्या अकॉर्डिंग लिहून टाकायचे. सोपं आहे ना? सोपं आहे का, आहे ना? हे आहे का सोपं? हा, ठीक आहे. चला नेक्स्ट वन, कन्सिडर. व्यवस्थित बघा, सायक्लोपेंटेन दिलाय, इथं CH3 दिलाय. रिएक्शन कंडिशन सेम, B2H6 आणि H2O2 NaOH. काय दिलाय, B2H6 H2O2 NaOH दिलाय. अगेन आता काय करायला बाळांनो, सरळ 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 सायक्लिक रिंग लिहिली आपण, सायक्लोपेंटेन. आपल्याला माहिती आहे हा CH3 कुठेतरी एका साईडला लिहून टाका, कुठेतरी एका साईडला. म्हणजे आपण म्हणला इथे ह्याला मी डॉटेड वरती लिहितो. ओके, डॉटेड वरती लिहिला आपण. आता हायड्रोजन कुठे लिहितोय आपण, व्यवस्थित बघा. हायड्रोजन जिथे लिहितोय तिथे आपल्याला काय लिहायचं आहे, OH लिहायचं आहे. हायड्रोजन कुठे लिहिणार आपण, डार्क लाईन वरती हायड्रोजन. मग आता त्याच्याच साईडला कोण असला पाहिजे, OH असला पाहिजे. OH कुठे आला पाहिजे बाळांनो, मग सॉलिड लाईन वरती. इझी आहे ना, खूप इझी आहे, पण तुम्हाला कॉन्सेप्ट लावायला लागतील. ठीक आहे. नेक्स्ट, चला आता याचे मी काय करतोय बाळांनो, एक्झाम्पल्स देतोय तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो ना आपण, त्याच्यासाठी भरपूर सारे एक्झाम्पल्स देणार आहे, तुम्हाला ते ट्राय करायचे आहेत. चला मी साईडला होते, पटकन ह्या लिहून घ्या. झालं लिहून बाळांनो? ओके, झालं का लिहून? ठीक आहे. चला काही डिफरंट एक्झाम्पल्स बघा. सेम रिॲक्शन जर आपण ट्रिपल बॉन्ड सोबत केली, रिॲक्शन हा पार्ट खूप सारा आहे, अल्डिहाइड कीटोन मध्ये परत येणार आहे. एक एक एक्झाम्पल मी घेतोय. रिॲक्शन विथ ट्रिपल बॉन्ड, रिॲक्शन विथ ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड, याची रिॲक्शन ट्रिपल बॉन्ड सोबत केली तर काय होईल? ठीक आहे, बघा रे बाळांनो, दोन टाईपचे ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, बघूया आपण. इथं म्हणूया R ट्रिपल बॉन्ड R. कसा आहे रे बाळांनो? इंटरनल. ट्रिपल बॉन्ड कसा आहे? इंटरनल. याच्यामध्ये काय दिलं आपण, B2H6 इन प्रेझेन्स ऑफ THF और DMS फॉलोड बाय H2O2 NaOH. बरोबर आहे का?
B2H6THF इन प्रेझेन्स ऑफ H2O2 NaOH आपल्याला कंडिशन दिलेली आहे. आता या केसमध्ये बघा, या केसमध्ये आपण काय करणार आहेत. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू बाळांनो, याची रिॲक्शन. ओके, इंटरमिडिएट बघूया आपण. आपण काय म्हणला, R आहे, इथं असा R दुसरा आहे, इथं हायड्रोजन आलाय, इथं कोण आलाय, बोरेन आलाय, बरोबर आहे. हा इंटरमिडिएट किती वेळेस बनणार आहे, 3 वेळेस बनणार आहे. मग आपण असं म्हणायचं काय, याला 3 टाइम बनतोय सर, 3 वेळेस लिहूया. हा 3 वेळेस बनतोय सर, 3 वेळेस लिहूया आपण. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. ओके, देन याला एक्सचेंज कशासोबत करणार आहेत आपण, H2O2 NaOH सोबत. कशासोबत रिॲक्शन करणार आहेत आपण, H2O2 NaOH सोबत रिॲक्शन करणार आहेत, बरोबर आहे. आपण म्हणला H2O2 NaOH सोबत रिॲक्शन करणार आहेत, बरोबर आहे बाळांनो, 100%. आता आपल्याला माहिती आहे हा बोरेन निघून तिथं कोण येणार आहे, OH येणार आहे. बोरेनच्या जागेमध्ये कोण येणार बाळांनो, OH. ठीक आहे, बघूया आपण. R इथे डबल बॉन्ड, इथे R, इथे कोणाला OH, OH. इकडे कोण आहे, हायड्रोजन, इकडे कोण आहे, OH. आता हा जर व्यवस्थित बघितला तर हा इनॉल दिसतोय तुम्हाला. काय आहे रे बाळांनो, हा इनॉल. हा काय रे बाळांनो, इनॉल. हा जर इनॉल असेल तर कीटोनॉल टॉटोमेरिझम होईल का नाही, होईल. मग हा काय करतो बाळांनो, कीटो मध्ये कन्वर्ट होतो. हा काय करणार आहे, कीटो मध्ये कन्वर्ट होणार आहे. हा कशामध्ये कन्वर्ट होईल बाळांनो, कीटोन मध्ये कन्वर्ट होईल. कसा कन्वर्ट होईल चेक करा बघा. हा बॉन्ड कुठं शिफ्ट होईल, इथे. हा बॉन्ड कुठं ओपन होईल, इथे. आणि कोणाला ट्रॅप करेल, हा हायड्रोजन. तर चेक करा रे बाळांनो, आपल्याला काय भेटलं, काय भेटलं चेक करा, काय भेटलं चेक करा. किती कार्बन आहेत टोटल, 1 2 3 आणि R. R 1 2 परत R. इथे कोण आहे, कीटोन. कोण आहे, कीटोन. कोण 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 कोण, कीटोन. ठीक आहे, म्हणजे जर आपण इंटरनल ट्रिपल बॉन्ड यूज केले तर आपल्याला काय मिळणार आहे बाळांनो, कीटोन मिळणार आहे. काय मिळणार आहे बाळांनो, कीटोन. राहील का लक्षात. ठीक आहे, जर आपण टर्मिनल यूज केले तर काय मिळेल. ठीक आहे, जर आपण टर्मिनल यूज केले तर काय मिळेल, जर आपण टर्मिनल यूज केले R C ट्रिपल बॉन्ड CH, रिएक्शन कंडिशन सेम, B2H6 in presence of THF followed by काय वापरणार आपण, H2O2 NaOH, H2O2 NaOH. सगळ्यात पहिल्यांदा आपण बोरेनची बाइंडिंग करून घेऊया. बोरेनची बाइंडिंग बघा रे बाळांनो, R इथं असा बोरेन बाइंड होणार आहे, बरोबर आहे. हा बोरेन बाइंड झाला. इथं काय आला, हायड्रोजन. दोन्ही कसे दिसत आहेत आपल्याला, सीस. दोन्ही कसे दिसले पाहिजेत, सीस दिसले पाहिजेत. ठीक आहे, देन आपण रिॲक्शन कशासोबत करणार, H2O2 सोबत. कशासोबत, H2O2 सोबत. रिॲक्शन H2O2 सोबत. H2O2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH, बरोबर आहे का. H2O2 NaOH सोबत आपण याची रिॲक्शन करणार. काय मिळायला पाहिजे आपल्याला बाळांनो, चेक करा. इथं काय होईल रे बाळांनो, पहिल्यांदा काय बनणार आहे, त्याला इथे लिहायचं का आपण पुढं, ठीक आहे. याच्यापासून काय बनणार आहे चेक करा बाळांनो. अगेन बघा, इथे किती आहेत, 3. बघा काय बनला, R, इथे डबल बॉन्ड, इथे कोणाला आता O आणि H. बाळांनो ह्याचं कीटोन ऑटोमेरिझम होईल का नाही, होईल. होईल तर कसं होईल, हा इथे शिफ्ट होईल आणि हा इथून ओपन होईल आणि हायड्रोजनला पिक करेल, बरोबर आहे का. ठीक आहे, काय भेटलं चेक करा रे बाळांनो, काय भेटला, R, इथं CH2, इथं C डबल बॉन्ड O आणि ऑलरेडी एक एक्झिस्टिंग हायड्रोजन. काय भेटला आपल्याला, अल्डिहाइड. वरच्या केसमध्ये काय भेटला होता, कीटोन. कीटोन या केसमध्ये काय भेटला, अल्डिहाइड. काय भेटला बाळांनो, अल्डिहाइड. ठीक आहे, एक डिफरंट एक्झाम्पल, एक आणखी डिफरंट एक्झाम्पल बघा. हा वाला पार्ट ठीक आहे, दुसऱ्या चॅप्टर्स मधला आहे, तरी मी तुम्हाला इथे ऍड करून देतो, पुढे कामात येईल. रिॲक्शन विथ
NH4Cl, रिएक्शन विथ NH4Cl. ज्या वेळेला आपण रिएक्शन NH4Cl सोबत करू त्यावेळेला काय होणार आहे, इन प्रेझेन्स ऑफ वॉटर असतं बरं का ही रिएक्शन. ही रिएक्शन कशासोबत असणार आहे बाळांनो? ओय अण्णा, रिएक्शन कशासोबत? वाटरच्या प्रेझेन्स, ठीक आहे. नाव इथं आपण घेतलाय सायक्लोहेक्झिन, ठीक आहे. इथं CH3 आहे, काय दिलाय B2H6 कशाच्या प्रेझेन्समध्ये, THFच्या प्रेझेन्समध्ये, फॉलोड बाय NH4Cl. आता इथं आपण H2O2 घेतलाय का? नाही. H2O2 घेतला नाही तर वॉटर येईल का? नाही. OH येईल का? नाही. काय येईल मग? नायट्रोजन. काय येणार आहे बाळांनो? नायट्रोजन. ऍडिशन कशी असणार आहे? सिन CH3, बरोबर आहे. CH3 आपण जर असा डॉटेड लाईन वरती लिहिला, हायड्रोजन कुठे लिहायचा? डार्क लाईन वरती सर, बरोबर आहे का? इथं हायड्रोजन लिहिला. ज्या प्लेन मध्ये आपण हायड्रोजन लिहितोय त्याच प्लेन मध्ये कोणाला लिहायचा? नायट्रोजनला. ठीक आहे. हा वाला पार्ट आपण अमाइन मध्ये बघणार आहे, तर बिलकुल लोड घेऊ नका. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, जर NH4Cl ला काय लिहायचा? NH2. ट्रिपल बॉन्ड आला चेक करायचा, इंटरनल ट्रिपल बॉन्ड कीटोन, टर्मिनल ट्रिपल बॉन्ड अल्डिहाइड. अमाइन आला NH4Cl ला काय बनेल बाळांनो? NH2. सेलेक्टिव्हिटी सेम, H2O2NaOH ची सेम सेलेक्टिव्हिटी असेल. राहील का लक्षात? पक्का? शुअर आहेत का? ठीक आहे, डन. आता मी काय करतोय, भरपूर सारे एक्झाम्पल्स देतोय तुम्हाला ट्राय करण्यासाठी. ठीक आहे, चला याला पटकन लिहून घ्या. ओके, चला पटकन लिहून घ्या. ठीक आहे बाळांनो, लिहिलं असेल तर आता हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला ट्राय करायचे आहेत. हे सगळे एक्झाम्पल 2 रिएक्शनचे कंडिशन दिलेले आहेत. इथे ट्रिपल बॉन्ड दिलेला आहे का? नाही. इथे काय दिलेलं आहे? फक्त डबल बॉन्ड दिलेले आहे सगळीकडे. इथे सगळे डबल बॉन्ड दिलेले आहेत. या 2 कंडिशन तुम्हाला ट्राय करायच्या. आता अमाइन्स रिलेटेड आतापर्यंत क्वेश्चन पडलेलं नाही आहे. देयर इज पॉसिबिलिटी म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे, दोन्ही कंडिशन दिलेले आहेत. करायचं काय? सिलेक्टिव्हिटी. दोन्ही सीन असतील स्टेरिओकेमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूनं. लेस सबस्टिट्यूट साईडला कोण गेला पाहिजे? कोण गेला पाहिजे? अरे लेस सबस्टिट्यूट साइड म्हणजे मोर नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. कोण गेला पाहिजे? OH गेला पाहिजे. कोण गेला पाहिजे? NH गेला पाहिजे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. राहील का लक्षात? चला मी साईडला होतोय, एक्झाम्पल पटकन लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या अदरवाइज. ठीक आहे, झालं का रे बाळांनो? झालं का? ठीक आहे, चलो नेक्स्ट. ओके, हा वाला पार्ट व्यवस्थित करून घ्या रे बाळांनो. हा वाला पार्ट व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, नाव थांबायचं का? काय म्हणायचं मग? थांब तेवढेच. काय म्हणायचं? असं काहीतरी म्हणायचं का? अय काय म्हणायचं? अन्न. हे आणि काय असं करायचं का? हॅपी, खुश. ठीक आहे, ओके चलो.